अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिच्या मृत्यू प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे। तब्बल 20 दिवस फरार असलेल्या आरोपी पोलीस शिपाई पवन वडगावे याला पोलिसांनी अखेर नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे। या प्रकरणात पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मृत्यूनंतर लागू होणाऱ्या संबंधित कायदेशीर कलमांतर्गत गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणातील आरोपी पोलीस शिपाई पवन वडगावे याला तब्बल 20 दिवसाच्या शोध मोहिमेनंतर नांदेड जिल्ह्यातील मारतळा परिसरातून अटक करण्यात आली आहे। तक्रारीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले, त्यानंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे। यानंतर संबंधित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। उपचार दरम्यान 42 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी बाळापूरमध्ये नागरिकांनी मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले होते। आरोपी फरार झाल्यानंतर अकोला पोलिसांनी विशेष पथक तयार करून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शोध मोहीम राबवली। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला आणि अखेर त्याला अटक करण्यात यश आले। या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात आरोपीला अटक झाली असली तरी न्यायालयीन प्रक्रिया आणि तपास अद्याप सुरू आहे। या संवेदनशील प्रकरणातील पुढील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील। नमस्कार।